हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे कारण आम्ही निघालो आहोत मनालीला फिरायला. सो अजून आवडते. आत्ता वाजलेले आहेत पहाटे 3 वाजता. आमची सकाळी 5:30ची ट्रेन आहे. आम्ही निघालो आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. सो 3 नाही वाजले, 3:30 वाजले. हा म्हणजे तेच आता आवरता उठले 3ला, आवरता 3:30 वाजले. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आवडतं लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, फायनली आम्ही मुंबईला पोहोचलोय. आणि आता ही आहे आमची ट्रेन, मागे पश्चिम एक्सप्रेस. आणि आम्ही निघतोय. एवढं भारी वाटतंय. फर्स्ट टाइम मनालीला चालले. काय लावलंय तोंडाला, शेटला थंडी वाजते ना, त्यामुळे वाटत नव्हतं टायमिंगला पोहोचल. वाटत होतं ट्रेन जायला. कारण आम्ही घरून 3 वाजता निघालोय, 3-3:30ला. आणि आता वाजले 11:30. 11:30 आम्हाला निघायचं होतं, परंतु 4 आम्हाला घरीच वाजले होते. तिथनं पुणे 3:45ला निघालो आपण डॉट. पुण्यापासून परत ट्रेन चेंज करून मला मुंबईला यायचं होतं. जाऊ द्या, आता फायनली आलोय. हां, आणि ब्लॉग तुम्ही बघत राहा. सो फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलेलो आहोत. ते आमचे 2 मेंबर आहेत. दिल्लीमध्ये आलोय आता. इथून पुढचा प्रवास चालूच आहे आमचा. पण म्हटलं आता उतरलोय तर फोटो वगैरे काढून घ्यावेत. त्यासाठी आम्ही ते पोस्टर शोधतोय दिल्ली नावाचं. ते आहे नवी दिल्ली लिहिले तिकडे पलीकडे. नाही दिसणार, पण ते पिवळ्या अक्षरात असतं ना, ते वाला बघतो आम्ही. लय मजा येणार आहे. सो आता आम्ही स्टेशनला उतरलोय अमृतसरला. हे पाहू शकता तुम्ही पाठीमागे. सरळ करून दाखव, थांबा. अमृतसरमध्ये फायनली. आणि उद्या आम्ही पाहायला जाणार पहिले वाघा बॉर्डर, आणि त्यानंतर पहिले गोल्डन टेम्पल आणि मग वाघा बॉर्डर. हे आहे अमृतसरचं स्टेशन, रेल्वे स्टेशन. आणि इथे आमची बस आहे. सो आम्ही आता इथून जाणार आहे हॉटेलवरती. आणि आज मुक्काम करणार आहे आणि मग उद्या प्रवासाला चालू करणार आहे. चल निघायचं का? गड्डी आ गई. तो हम पहुँचे हैं अभी हमारे होटल पे. और इधर हम आज रहने वाले. आपको होटल दिखाती हूँ मैं. ये आहे होटल. चलो चला. खोलते का नाही? ओह, जाओ सेट, अंदर जाओ. छान आहे रूम, मस्त आहे. कशी वाटली रूम? मस्त आहे ना. तशी आहे ती 5 स्टार, त्याच्यामुळे काही विषय. हॉटेल 5 स्टार आहे. वॉशरूम सगळं चेक करावं लागतं. मग काय सर, फूड काय ऑर्डर करायचं तुम्हाला? काय ऑर्डर करता? करा, ठीक आहे. सो फ्रेंड्स, आत्ता मी रेडी होतीये आणि आता आम्ही निघणार आहोत. म्हणजे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही निघतोय अमृतसरमधील जालियनवाला बाग बघायला. तिथून पुढे जाणार आहोत गोल्डन टेम्पलला आणि त्यानंतर वाघा बॉर्डरला आणि परत एकदा गोल्डन टेम्पलला. कारण तिथे ना नाईट व्ह्यू चांगला असतो, म्हणून परत रिटर्न तिकडे जाणार आहे. आणि आता हे गेलेत आंघोळीला, येतील तोपर्यंत मी पटकन आवरते आणि आम्ही निघतो. खाली नाश्त्याला थांबलेले लोक अजून. सो फ्रेंड्स, आता आम्ही खाली आवरून आलो आहे, नाश्ता करतो आहे. आणि नाश्ता करून आता पुढे प्रवासाला निघतो आहे. हा, याची पोरगी पहिली घेतली पाहिजे. कधी कधी लक्षात नाही राहतो माझ्या, डायरेक्ट असं चालू असतो कॅमेरा. मला सोडून खात आहे. आता आम्ही आलो जालियनवाला बागला आणि निघतोय आता.
वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। वंदे आगे बढ़ो भाई, आगे बढ़ो, रुको नहीं इधर। थांबून देत नाही, जरा बघून देत नाही, लगेच आगे बढो। मस्त गरम वाटतं इथे। हे बघा, हे आहे प्राचीन कालीन पंजाब। विशाल, ते काय आहे नक्की? हे जे आहे ना, हे जालियनवाला बाग हत्याकांड इथं घडलं होतं। जे इंग्रजांच्या विरुद्ध पंजाबी लोकांनी मोहीम छेडली होती ना, तर ज्यावेळेस इंग्रजांना समजलं की इथं सर्वजण एकत्र जमा झाले होते आणि त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान चालू आहे, तर त्यावेळेस इंग्रजांनी इथं येऊन सर्वांना मारलं होतं। 400 लोकांना इथं गोळी मारून हत्या केली होती। तर हे ह्या बागेमध्ये झालं होतं, त्यामुळे ह्या बागेला जालियनवाला बाग हत्याकांड बोलतात। हा का? मला हे नक्की खरं आहे का? तुला जेवढं माहिती तेवढं सांगितलं? हो ना, नाही मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी तुला सांगितलं। हा का? वाव, पाणी व कसं पडतंय। जालियनवाला बाग जे पुढे आहे, पुढे दाखवते, सुंदर गार्डन आहे, एवढं भारी वाटतं इकडे। तसं आम्ही पहिल्यांदाच आलोय। हे आहे जालियनवाला बाग। आता समोरून नेमका ऊन येते, त्याच्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसत। पलीकडे गेल्यावर समजेल, एवढा मोठा बाग येतो। आता इतिहास मला जास्त माहित नाही, पण थोडं थोडं मी तरी सांगते, ऐकता काय इथे लिहिलेलं आहे वाचते आपण। इस दीवार का अपना एक ऐतिहासिक महत्व है, क्योंकि इस पर गोलियों की 36 चिन्ह है, जिन्हें जनरल डायर के आदेश से बिना कोई चेतावनी दिए उन लोगों पर चलाया गया था जो यहाँ पर रोलाटेक्स का विरोध करने के लिए इकट्ठा हुए थे। आणि हे ते गोळ्या लागलेल्या त्यांनी चौकोन करून ठेवलंय, जिथे हल्ला झाला त्या टायमिंगला इथे गोळीबार झाला होता, तिथे ठिकाणी ते टाईप गोळ्या लागल्या होत्या विशाल, कसं वाटतं तुम्हाला इकडे अमृतसरला मी घेऊन आले तर? तुला मी घेऊन आलो। हो का? तुम्हाला असं का वाटतंय मग मीच तुम्हाला घेऊन आले? मी घेऊन आले तुला, तू नाही आली। पैसे तर त्यावेळेचं मंदिर, त्यावेळेचं मंदिर आतमध्ये चल पुढून दाखव। आम्ही आता फिरतोय पूर्ण बाग। गोळ्याचे निशाणे बघ। हा, इथे पण निशाणे आहेत त्या गोळ्या चाललेल्या। छान दिसतोय आम्ही दोघं, छान दिसतोय आम्ही दोघं। त्यांना विचारते, लोकांना विचारणार, लोकांनाच विचारते। ऊन चेहऱ्यावर आला होता तर जास्तच गोरा दिसतोय विशाल, नाही का विशाल? तशी मी गोरीच आहे। आता मी हा पूर्ण पार्ट अमृतसर मध्ये, आता गोल्डन टेम्पल पाशी जायचं अजून। हे जालियनवाला बाग बघतोय, गोल्डन टेम्पल, आणि अजून कोणतं? संध्याकाळी दुपारी वाघा बॉर्डर। हे 3 एकत्र करून हा पार्ट मी पोस्ट करते लवकरच। मग त्यानंतर हळूहळू एक एक पार्ट मनालीपर्यंत पोस्ट करत राहील। सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, आणि खूप छान छान ब्लॉग इथून पुढे येणार आहेत माझे। सो कमेंट करून सांगत जा कसे वाटतात। हां, आमच्या दोघांचे पण, आमचा हरू यूट्यूब चॅनल आहे ना, त्यावरती पण आहेत। सो तुम्ही तो पण एकदा चेक करा, यूट्यूबला हरू टाका, त्याच्यावरती पण व्हिडिओ आहेत, त्यावरती आमच्या दोघांचे असतील, आणि इथे माझे पर्सनल असतील।
गर्दी वाढली रे आता. आता आम्ही इथून निघालो आहोत बाहेर आणि इथून चाललो गोल्डन टेम्पलला. येस. आणि हे जालियनवाला बाग, हे पूर्ण मोठं गार्डन आहे, खूप मोठं आहे. चला तुम्हाला आमच्यामुळे हे पण बघायला मिळालं जालियनवाला बाग. इथून पुढे असंच खूप काही काही नवीन नवीन ठिकाणं पाहायला मिळतील मलाही आणि तुम्हालाही. एन्जॉय करा माझ्यासोबत. प्राचीन श्री शनिदेवजी मंदिर स्थापना. नंतर मग बाईक तिकडे जातो. तिकडून जायचे ना. इथे सगळ्यांना डोक्यावरती ओढणी आणि पुरुषांना रुमाल कंपल्सरी असते, त्याशिवाय ते घेत नाही तिथे. हे मंदिराचं प्रवेशद्वार. आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण बाहेरून दर्शन घेतो. खूप लाईन आहे, तुम्ही बघताय. आम्ही येताना आमच्यासाठी मफलर आणायचं विसरलो म्हणून आम्ही आता त्यांच्याकडून 2 मफलर घेतलेत आणि शिवाय स्वस्त इकडे 100-100 रुपये. सगळीकडे खूप काही घेण्यासारखं. आणि मी हे पण घेतलं आहे, गोल्डन टेम्पल. फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत वाघा बॉर्डरला, म्हणजे जी आपली इंडिया आणि पाकिस्तानची बॉर्डर आहे तिकडे. आणि समोर आपला इंडियाचा फ्लॅग बघून एवढं प्राऊड फील होतं आहे ना. आता परेड चालू होईल, परेड बघणार आहे ते तुम्हाला म्हणजे दाखवेलच मी पुढे गेल्यावरती. सो खूप जास्त एक्सायटेड आहे.